91 लाख मतदारांची नावं दुरुस्तीमध्ये वगळण्यात आली होती, डिलीट करण्यात आली होती. त्यामध्ये 34% मुसलमान होते, मुस्लिम मतदार होते. नाही, हे बघा, मतदार यादीमधनं नाव वगळताना तो कायदेशीरपणे मतदार होऊ शकतो की नाही हे पाहिलं जातं ना. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 90-91 लाख मध्ये 34 लाख मुस्लिम आहेत, याचा अर्थ उरलेले जे काय 55 लाख वगैरे आहेत ते म्हणजे नॉन मुस्लिम आहेत ना. म्हणजे नॉन मुस्लिम मतदार सुद्धा मोठ्या संख्येने आहेत की जे बोगस आहेत किंवा वैध मतदार नाहीत. मग वगळताना काही मृत लोक पण असतील, काही लोक इनव्हॅलिड पद्धतीचे डॉक्युमेंट घेऊन आलेले असतील. आपण मुस्लिम मतदारांवर जोर देतो कारण तृणमूल काँग्रेसचं वर्णन आमचे बंगालमधले अनेक मित्र तृणमूल मुस्लिम काँग्रेस असंही करतात. त्यामुळे तुम्ही म्हणताय ती आकडेवारी 91 लाखमध्ये जर समजा 30-35 लाख मुस्लिम असतील मतदार, तर उरलेले 55 लाख नॉन मुस्लिम आहेत ही पण वस्तुस्थिती आहे ना. त्यामुळे मतदार यादीतनं लोक वगळताना कायदेशीर प्रक्रिया पार पडूनच वगळले असतील आणि त्याच्याबद्दलची चर्चा पुढेही होत राहील. तो केस बाय केस जर बघितलं तर ते व्हॅलिड इनव्हॅलिड आहे, त्या लोकांना कोर्टातही जायचा अधिकार असतो. शैलेंद्रजी, नंतर आपल्याला सिद्ध होईल.